उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आंदोलनात आघाडीने फिरवली पाठ। काल दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना ही शिंदे गटाची असल्याचा निकाल दिल्यानंतर महाडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा काळा झेंडे दाखवून निषेध करण्यात आला। मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून घेण्यात येणाऱ्या या आंदोलनात आघाडीमधील मित्र पक्षांचे पदाधिकारी न दिसल्याने महाड शहरात तसेच तालुक्यात चर्चेला वेगळेच उधाण आले आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी व वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी न दिसल्याने महाड तालुक्यात आघाडीतील मित्र पक्षांमधील पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली असल्याच्या चर्चांना चांगलेच उधाण आले आहे। सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो सुप्रीम कोर्टाचा आदेश या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे गाईडलाईन्स फॉलो न करता पायदळी तुडवून जो निर्णय घेतलेला आहे, जो पक्षपात या ठिकाणी केलेला आहे, त्याचा जाहीर निषेध करण्याकरता हे आम्ही निष्ठावंत खरे शिवसैनिक आज रस्त्यावरती उतरलेलो आहोत। अगदी लहान मुलाला सुद्धा या ठिकाणी माहिती आहे की शिवसेना कोणाची जर का आपण विचारलं तर ती बाळासाहेबांची आणि आदरणीय उद्धव साहेबांचीच म्हणून या ठिकाणी आहे। कालचा निकाल काहीही जरी जाहीर झालेला असला तरी सुद्धा जो गद्दारकीचा जो डाग आहे ना, तो या ठिकाणी नष्ट होत नाही आणि म्हणूनच येत्या कालावधीमध्ये या 40 गद्दारांचा किंबहुना रायगडच्या मातीतल्या प्रमुख गद्दाराचं या ठिकाणी जोपर्यंत त्यांना पायउतार करत नाही तोपर्यंत आम्ही शिवसैनिक या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहोत। हा एकदम पक्षपातीपणाचा निर्णय आहे आणि खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन्स दिल्या होत्या त्या गाईडलाईन्स पायदळी तुडवून त्याने केवळ बीजेपीने शिवसेनेमध्ये फूट करण्याच्या उद्देशाने केलेला प्लान शिवसेना ठाकरेंची आहे हे कोणी सांगेल। संपूर्ण देशामध्ये माहिती आहे की शिवसेना ठाकरेंची आहे। महाडवरून योगेश भांबरे सोबत मी करिश्मा गावडे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, महाड, रायगड।